मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। यामध्ये आधार कार्डशी लिंक असलेले म्हणजेच की आधार कार्ड आणि अर्ज करताना भरलेली माहिती यामध्ये मोठी तफावत या ठिकाणी महिलांमध्ये दिसत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी बोलताना सांगितले। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व खात्यांची छाननी प्रक्रिया सुरू असून यामध्ये पर्यवेक्षकांद्वारे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्याकडे आता लक्ष देण्याचे काम सुरू आहे आणि यामधून आता महिलांना देखील आवाहन करण्यात येत आहे की त्यांची आधार कार्डवरची जी माहिती आहे तीच माहिती त्यांनी फॉर्म भरताना दिलेली असावी। त्यासोबतच त्यांचे बँक अकाउंटवरील नाव असेल आणि आधार कार्डवरील नाव असेल यामध्ये देखील तफावत नसावी। आधार कार्डवर दिलेली माहिती देखील सर्व माहिती व्यवस्थित असणे आवश्यक असणार आहे, अन्यथा महिलांना पुढील हप्ता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण येऊ शकते। नमस्कार मित्रांनो, मी विराज तुमच्या आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात प्रथम स्वागत करत आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत छाननी प्रक्रिया आता सर्व स्तरावर सुरू असून यामध्ये विविध प्रकारच्या अटी व निकषांची तपासणी सुरू आहे। यामध्ये आधार कार्डवरील माहिती देखील आता तपासणी सुरू आहे आणि आधार प्रमाणीकरणद्वारे महिलांची आधारवरील माहिती आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना दिलेली माहिती ही सर्व माहिती सविस्तर योग्य तपासणी प्रक्रिया सुरू असून ही माहिती योग्य नसल्यास तुम्हाला आता पुढील हप्ते देखील मिळणार नाहीत। त्यामुळेच तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील जी माहिती आहे तीच तुमच्या बँकेत आहे का किंवा तुम्ही अर्ज भरताना दिली आहे का हे तपासणे आवश्यक असणार आहे आणि यामध्ये तफावत असल्यास तुम्हाला ही माहिती अपडेट देखील करावी लागणार आहे, कारण ही अपडेट नाही केली तर तुम्हाला पुढील पैसे मिळण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण येऊ शकते। कारण आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला ज्या योग्य पद्धतीने ज्यांनी अर्ज केला आहे, ज्यांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत त्यांनाच पुढील पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे। कारण 2100 रुपयाच्या निर्णयाआधी सर्वांनाच हे महत्त्वाचे आहे की 2100 रुपये देण्याआधी ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांनाच केवळ योजनेमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे किंवा ज्या या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र बसत नाहीत त्यांना योजनेतून बाद केले जाणार आहे। आता यामध्ये पुणे जिल्ह्याचा काही डेटा देखील समोर आला आहे। या डेटानुसार यामधून अनेक महिला आहेत की ज्यांची आधार कार्डवरची माहिती असेल आणि ज्यांची फॉर्म भरताना दिलेली माहिती ही मॅच होत नाही आणि त्यामुळे त्यांना या योजनेमधून बाद देखील केली जाऊ शकते। याबद्दल ची माहिती देखील आज आपण वर्तमानपत्रामध्ये आलेली पाहिली आहे आणि ती सविस्तर माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत, ज्यामध्ये किती महिलांना बाद करण्यात येणार आहे किंवा तुमचे आधार प्रमाणीकरण तुम्ही कसे करायचे, ही माहिती अपडेट तुम्ही कसे करायची याबद्दल देखील आपण पुढे माहिती दिली आहे। कारण हे करणे तुम्हाला बंधनकारक असणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून लाभापासून दूर राहावे लागणार आहे आणि एकदा या योजनेच्या लाभापासून वंचित केल्यानंतर पुन्हा या योजनेमध्ये तुम्हाला घेण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये कमी असते। त्यामुळेच तुम्ही तुमची ही माहिती तपासायची आहे। तुमची माहिती चुकीची असल्यास तुम्हाला लवकरात लवकर ही माहिती अपडेट करून घ्यावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेमधील पुढील हप्ते मिळण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण येऊ शकते, असे देखील यावेळी बोलताना महिला व बालविकास मंत्र्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। त्यासाठीच मुदत देखील देण्यात आली आहे, परंतु लवकरात लवकर तुम्ही ही माहिती अपडेट देखील करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला यामध्ये अडचण येणार नाही, अन्यथा तुम्हाला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू लागणार आहे। हे 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात या ठिकाणी ही बातमी आहे बघा। 16,000 लाडक्या बहिणी आहेत सुमारे की ज्यांचे आधार क्रमांक या ठिकाणी जुळत नाहीयेत आणि आता यामुळेच या 16,000 बहिणींचे काय होणार हा देखील प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे की बाबा आता या 16,000 बहिणींनाही पैसे येणार का नाहीत हे देखील तुम्हाला आता या ठिकाणी पाहावे लागणार आहे। आता हे 16,000 म्हणजे चुकीच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असलेली आहेत। आता यामध्ये आपण बघूयात पुढे देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहोत की हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी अर्जासोबत केलेल्या 16,000 बहिणींचे, मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी की या 16,000 बहिणींना यामध्ये लाभ देण्यात आलेला नाही आणि हे 16,000 बहिणी म्हणजे भरपूर आहेत मित्रांनो। आता या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेतील हे बघा 16,000 बहिणी या ठिकाणी पुन्हा तुम्हाला मी दाखवतो की 16,000 बहिणींना हे पैसे आलेले नाहीत। आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे, त्याचबरोबर ज्या महिलांनी चुकीचे आधार क्रमांक दिले त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे। म्हणजेच की ज्या महिलांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले आहेत त्यांची देखील माहिती घेण्याचे काम सुरू आहे। हे पुणे जिल्ह्यातील माहिती आहे, त्याबद्दल आपण आज बोलूया। योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत। बहिणींची माहिती घेऊन ती अद्ययावत करण्याचे काम सध्या महिला आणि बाल कल्याण विभागाकडून सुरू आहे। 21,11,991 बहिणींचे अर्ज पुणे जिल्ह्यातून या योजनेसाठी आलेत। राज्य सरकारकडून योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अगोदर स्वतःहून आवाहन सोडण्याचे केले होते। म्हणजे लक्षात घ्या, यामध्ये बातमी काय आहे की जे 21,09,91
91 बहिणींनी अर्ज केले होते, त्यापैकी 16,000 बहिणींचे आधार कार्डवरची माहिती आणि त्यांच्या लाडकी बहीण योजनेत भरलेल्या फॉर्मची माहिती ही मॅच होत नाहीये. मॅच होत नाहीये म्हणजे काय होत आहे, तर तुम्ही लक्षात घ्या की काहींचं काय झालेलं आहे की आधार कार्डवरील जे नाव आहे, आधार कार्डवरचं नाव जे आहे ते पतीच्याकडचे नाव आहे, परंतु त्यांनी फॉर्म भरताना हे नाव वडिलांच्याकडचं दिलं आहे. आणि अशा महिलांना यामुळे यापुढे पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येणार आहेत. त्यांना ही माहिती अद्ययावत करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद केले जाणार आहेत. आता पुणे जिल्ह्यातून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की 21,11,919 म्हणजेच की जवळपास 22 लाख महिलांनी पुणे जिल्ह्यातून या योजनेसाठी अर्ज केलेत, 22 लाख. आणि यापैकी राज्य सरकारने काय केले की निकषांनुसार सर्व छाननी प्रक्रिया सुरू असून 16,000 महिलांचे अर्ज यामध्ये जुळत नाहीयेत, फक्त एकाच अटीमध्ये. आता पर्यवेक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी घरोघरी पडताळणी देखील करण्याची सुरू आहे. म्हणजेच की अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पडताळणी करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सध्या पडताळणीचे काम सुरू आहे. ज्या लाभार्थी महिलांनी चुकीची कागदपत्रे व आधार क्रमांक दिले आहेत त्यांचीही पडताळणी केली जात आहे. आणि प्राथमिक तपासणीमध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे, पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला आकडा पाहू शकता तुम्ही की 16,000 बहिणी आहेत की लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अर्जासोबत दिलेले आधार क्रमांक जुळत नसल्याचे आढळून आले आहे. आणि त्यामुळेच आता या 16,000 बहिणींना लवकरात लवकर त्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी मेसेज असतील किंवा पर्यवेक्षकांद्वारे आवाहन करण्यात येणार आहे. आणि जर या महिलांनी किंवा या बहिणींनी त्यांची माहिती अपडेट केली नाही तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून काढून टाकले जाईल आणि त्यांना पुढचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळेच तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला एक गोष्ट पाहायची आहे की तुमची आधार कार्डवरची माहिती आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेली माहिती सेम आहे ना याची तुम्ही खात्री करून घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेतून पुन्हा एकदा बाद करण्यात येईल. त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.